नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. आपल्या किचनमधील किचन ट्रॉली साफ करण्यासाठी एक सोपा उपाय सांगते. ॲल्युमिनियम फॉईल पेपरमध्ये कोका कोलामध्ये भिजवून त्याने किचन ट्रॉलीज घासायच्या. कोका कोलामध्ये कार्बोनेटेड असते. त्याचा ॲल्युमिनियम फॉईलशी संपर्क आल्यावर त्यातून निर्माण होणारे रासायनिक घटक किचन ट्रॉली साफ करण्यास उपयुक्त ठरतात. तर तुमच्या पण किचनमधील किचन ट्रॉली साफ करण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 2. घरात मुंग्या येत असतील तर त्या जागी हळद टाका. यामुळे पूर्ण मुंग्या नाहीशा होतात. टीप नंबर 3. चहा पिल्याने ॲसिडिटी होते का? फक्त चहा पिल्याने ॲसिडिटी होत नाही. चहासोबत खाल्ल्या जाणाऱ्या इतर पदार्थामुळे ॲसिडिटीचा धोका वाढतो. सामान्यतः चहासोबत नमकीन, बेकरी पदार्थ, बिस्किटे खाल्ली जातात. या पदार्थामध्ये मीठ, मसाले किंवा तेल असते. हे कॉम्बिनेशन ॲसिडिटीचे प्रमुख कारण ठरते. प्रमाणामध्ये व नीट खाऊन तुम्ही ॲसिडिटी कमी करू शकता. तर तुम्हाला पण ॲसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही ही टीप फॉलो करा. टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 4. भजी बनवताना जेव्हा भजी तळायचे आहेत अगदी त्याच वेळी बॅटरमध्ये मीठ घालावे. यामुळे भजी छान कुरकुरीत अशी होतात. टीप नंबर 5. शरीरावर कोणतीही गाठ आली असेल तर फ्रेश कोरफडीचा गर काढून 1 चमचा कोरफडीचा गर आणि 1 चमचा हळद मिक्स करून त्याची पेस्ट करा आणि ही दररोज रात्री ही पेस्ट त्या गाठीवर लावावी. ही पट्टी लावून ते रात्रभर ठेवावे. हा उपाय केल्याने गाठ शरीरात वितळून जाते. टीप नंबर 6. गावरान चवीचं वांग्याचं भरीत बनवताना भरितासाठी वांगी भाजताना डायरेक्ट गॅसवर न भाजता गॅसवर जाळी ठेवून भाजावी. यामुळे गॅसचे बर्नर खराब होत नाहीत. टीप नंबर 7. साबुदाण्याची खिचडी बनवताना साबुदाणा भिजवायच्या अगोदर साबुदाणा छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा. गार झाल्यावर मग भिजवून ठेवावा. यामुळे साबुदाणा खिचडी मोकळी मोकळी होते. तसेच भाजल्यामुळे खिचडी पचायला पण हलकी जाते. तर आषाढी वारीनिमित्त साबुदाणा खिचडी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा. टीप नंबर 8. वडे बनवण्यासाठी बेसन मिसळल्यानंतर मिश्रण व्यवस्थित आहे की नाही हे माहीत करण्यासाठी मिश्रणाचे काही थेंब एका कपभर पाण्यात टाकावे. यामुळे जर ते थेंब तरंगतील तर ते बेसनाचे मिश्रण योग्य झाले आहे हे समजते. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर 9. दही ताजे राहावे यासाठी दही ठेवलेल्या भांड्यात वरच्या भागात पाणी टाकून ठेवावे. हे पाणी दररोज बदलत राहिल्यामुळे दही पिवळं पडत नाही किंवा ते आंबट देखील होत नाही. तसेच दही आठवडाभर छान टिकून राहते. तर दही जास्त दिवस फ्रेश व ताजे राहण्यासाठी ही टीप ट्राय करू शकता. टीप नंबर 10. साबुदाणा वडा बनवताना त्यातील एक्स्ट्राचं पाणी काढून टाका. नाहीतर वडे व्यवस्थित जमणार नाहीत. टीप नंबर 11. रताळू विकत घेताना ते गडद रंगाचे घ्यावे म्हणजे ते खायला गोड लागतात. तसेच त्यांना शिरा कमी असतात आणि फिकट रंगाचे रताळू खायला तितकेसे गोड व चविष्ट लागत नाहीत आणि त्यांना शिरा देखील जास्त प्रमाणात असतात. टीप नंबर 12. लसूण कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये कारण त्याचा वास इतर पदार्थांना लागतो. जसे की दही आणि दुधाला लगेच त्याचा वास लागतो. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर 13. चहाची गाळणी काळी झाली असेल तर ती स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्टने घासावी. अगदी चकाचक गाळणी निघते. टीप नंबर 14. आंबा हे असं फळ आहे की ज्यामध्ये सगळ्यात जास्त साखर असते. एका आंब्यामध्ये जवळजवळ 45 ग्रॅम साखरेचे प्रमाण असते. टीप नंबर 15. पावसाळ्यात चहा आणि कॉफी पावडर घट्ट झाकणाच्या डब्यात बंद करून फ्रीजमध्ये ठेवावी.
म्हणजे त्याचा सुगंध कायम टिकून राहतो. तर पावसाळ्यामध्ये ही टिप किंवा ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा. टिप नंबर 16. पावसाळ्यात बिस्किटे मऊ पडले आहेत तर परत कुरकुरीत कसे बनवाल? हा जर प्रश्न तुमच्याकडे पडला असेल तर यासाठी पॅकेट जास्त वेळ उघडे ठेवल्यानंतर बिस्किटे मऊ झाले असतील तर ते पुन्हा कुरकुरीत करण्यासाठी ओव्हन किंवा एअर फ्रायरमध्ये 5 ते 10 मिनिटे बेक करा. अतिशय महत्त्वाची व लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 17. तुम्ही फ्रीजमध्ये कॉफी ठेवणे टाळले पाहिजे. थंड तापमानामुळे कॉफीमधील कॅफीन विषारी होते आणि यामुळे पोटाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. टिप नंबर 18. नारळ फोडायच्या आधी त्याला 5 मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवल्याने नारळ लगेच फुटतो. अत्यंत महत्त्वाची खास टिप नंबर 19. हसल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह 20% वाढतो. हसल्यामुळे ताणतणाव कमी होतो व आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 20. खूप गरम चहा पिल्याने पोटातील नसा आकुंचन पावतात. अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी खास टिप नंबर 21. अनेकांना नाकातील हाड वाढल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असेल तर अशा वेळी 5 रिटे आणि 1 चमचा सुंठ पावडर 3 कप पाण्यात अर्धा कप होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करून घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरून ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे 2-2 थेंब सोडावेत. सलग 10 दिवस हा उपाय केल्यास नाकातील वाढलेले हाड पूर्णवत होण्यासाठी मदत होते. तर तुमचे पण नाकातील हाड वाढले असेल तर ही टिप फॉलो व मैत्रिणींना शेअर नक्की करा. टिप नंबर 22. हृदय मजबूत होण्यासाठी रोज सकाळी नियमितपणे लसणाची 1 पाकळी खावी. यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 23. जर तुम्हालाही श्वास घेण्यास त्रास होत असेल तर भाजलेल्या बीटरूटवर मीठ लावून सेवन करा. हे खाल्ल्याने श्वास फुगण्याची समस्या कमी होते. टिप नंबर 24. कडुलिंबाची पाने बारीक करून त्याचा रस काढा. या रसात मध समान प्रमाणात मिसळून सेवन केल्याने पोटातील जंत नष्ट होतात. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यासाठी खास टिप नंबर 25. पावसाळ्यात घरात माशा व चिलटे येऊ नयेत म्हणून धुपामध्ये कापूर टाकून घरात धूप फिरवावे. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 26. जर तुम्ही दररोज 1 महिना मनुक्याचे पाणी प्याल तर ते तुमचे रक्त शुद्ध करते, ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार बनते. तसेच चेहऱ्यावरचे सर्व पिंपल हळूहळू नाहीसे होतात. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.